करत असताना सरोजनी माझ्या आईचा एक सुंदर अशा प्रकारचा फोटो मला प्रेझेंट केला। आज माझी आई हयात आहे, 87 वर्ष तिचं वय आहे। आज ती आमच्या काटेवाडी गावामध्ये राहते। मी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आईशी सतत संपर्क ठेवत असतो, बोलत असतो। जरी किती व्याप असला तरी रोज आईशी फोनवर का होईना बोलायचं। बारामतीत गेल्यानंतर पहिला आईचं दर्शन घ्यायचं, तिच्या तिथं थांबायचं। ही आपली परंपरा, ही आपली मराठी संस्कृती आहे। ही बापदादांनी आपल्याला शिकवलेलं आहे। त्याच रस्त्याने गेलं तर आपलं भलं होणार आहे। म्हणून आज कितीतरी घरातल्या माझ्या माय माऊली आई त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांच्या मुलाला मुलीला शिकवण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडे कमी पैसे असतात, ते म्हणतात नको, माझ्याकरता काही नाही घेतलं तरी चालेल, माझ्या मुलाकरता गेलं पाहिजे, माझ्या सुनेकरता माझ्या मुलीकरता केलं पाहिजे। ती तिच्या